यानंतर पुढची बातमी पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे। पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। राज्यात इंधनाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत। त्यामध्ये पेट्रोलचे दर तर 100 पार पोहोचलेत। म्हणूनच पेट्रोल डिझेलला जणू सोन्याचे दर आलेत। पुण्यामध्ये पेट्रोल चोरणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे। हे चोरटे सोसायट्यांमध्ये जाऊन बाईकमधील पेट्रोलची चोरी करतात। आंबेगाव पठार इथल्या सोसायटीतील पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। 2 चोरट्यांनी रात्री सोसायटीत जाऊन विविध बाईकमधून कॅनभर पेट्रोल चोरलेला आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान बाईक चालकांनी बाईकला पेट्रोल लॉक लावण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यानंतर पुढची बातमी पावसासंदर्भातली आहे। पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावा अशा सूचना सुद्धा करण्यात आल्यात। नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने सरकण्याची अधिक शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। परिणामी 1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होईल। त्यामध्ये किनारपट्टीच्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचाही समावेश असेल असं हवामान तज्ञांनी स्पष्ट केलंय।